नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण वेगळंच वळण घेताना दिसते। म्हणजे या टोळीची एक मोडस ऑपरेंडी होती। एखाद्या मुलीचं धर्मांतर करायचं असल्यास त्या मुलीशी कसं बोलायचं, तिला कसं हेरायचं, तिच्या मनात काय काय गोष्टी घालायच्या, या सगळ्याची एक निश्चित कार्यपद्धती तयार करण्यात आली होती आणि त्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला होता। नेमकी ही कार्यपद्धती काय होती आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। लिपस्टिक लावणं सोडलं, हिंदू तरुणींसोबत जेवणही नाकारलं, IT कंपनीतील धर्मांतराची हादरवणारी द नाशिक स्टोरी। नाशिकच्या मल्टीनॅशनल IT कंपनीतल्या कॉर्पोरेट जिहादची ही हादरवणारी स्टोरी आहे। मुलींचं धर्मांतर करण्यासाठी या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांची अख्खी टोळीच काम करायची। मुलींना जाळ्यात ओढून त्यांचं धर्मांतर करण्यासाठी या टोळीची खास मोडस ऑपरेंडी होती। या मोडस ऑपरेंडीचा पहिला टप्पा म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुप। या कंपनीत मुस्लिम धर्माच्या कर्मचाऱ्यांचा एक ग्रुप होता। या ग्रुपमध्ये धर्मांतरासाठी पुढचं लक्ष्य कुणाला करायचं हे ठरवलं जायचं। सावज नक्की केल्यावर ज्याचं धर्मांतर करायचंय त्या मुलीला किंवा मुलाला दुसऱ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जायचं आणि त्या तरुणीचं ठरवून ब्रेन वॉश केलं जायचं। एकदा का धर्मांतराचं सावज हेरलं की संबंधित मुलीशी धर्मांतराच्या गप्पा सुरू व्हायच्या। एकीकडे व्हॉट्सअप ग्रुपवरून तिचं ब्रेन वॉश आणि दुसरीकडे तिच्याशी धर्माबद्दलच्या उद्धटीकरणाला सुरुवात व्हायची। धर्मांतराची पुढची पायरी होती संबंधित मुलीला धर्मांतरासाठी प्रोत्साहन देणं। या टोळीतल्या मुली जिचं धर्मांतर करायचंय त्या मुलीला मुस्लिम धर्माबद्दल गोष्टी सांगायच्या। हिंदू तरुणींचं धर्मांतर करण्यासाठी त्यांच्याशी जवळीक साधली जायची। तुला विशिष्ट पोशाख छान दिसेल, एकदा ट्राय तर करून बघ असं तिला सांगितलं जायचं। वेळप्रसंगी त्यासाठी जबरदस्तीही केली जायची। त्याच्यामध्ये रॅकेट असण्याची शक्यता आहे, संशय आहे, असू शकेल। कारण 4-5 जण मिळून ज्या पद्धतीने मुलींना ब्लॅकमेल करत होते, नोकरीचं आमिष दाखवत होते आणि मग तिसऱ्याच माणसाला तिच्याकडे पाठवून की तुझे फोटो माझ्याकडे आहेत, तुझे व्हिडिओ रील माझ्याकडे आहेत, मग माझ्याबरोबरही चल, मैत्रिणींना पण आण, हे सगळं एक रॅकेट आहे। हे सगळं रॅकेट आहे, प्रथमदर्शी दिसतं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय कसून चौकशी सुरू आहे। या बाबतीमध्ये कोणालाही माफी दिली जाणार नाही, कोणी यातून वाचणार नाही। पण हा विषय मला वाटतं अतिशय गंभीर आहे। धर्म परिवर्तन करणाऱ्या या टोळीनं एका हिंदू मुलीवर धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती केली। त्यानंतर त्या हिंदू मुलीचं संपूर्ण वागणंच बदलून गेलं। ही हिंदू मुलगी सलग 2 वर्ष महिनाभर उपवास करू लागली। तिच्या हिंदू मैत्रिणींनी तिला जेवायला बोलवलं तरी ती जात नव्हती। तिनं वर्षभरापासून लिपस्टिक लावणंही बंद केलं होतं। आरोपी दानिशनं या मुलीला जाळ्यात अडकवलं होतं। दानिशचं लग्न झाल्याचं या मुलीला तिच्या टीम लीडरनं अनेक वेळा सांगितलं, मात्र त्या मुलीचा विश्वासच बसला नाही आणि ती या टोळीच्या जाळ्यात अडकत गेली। लग्नाचं आमिष दाखवत त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आलं। आरोपीने स्वतःचं पहिलं लग्न झाल्याचं लपवून ठेवलं। खोटं बोलून त्या तरुणीशी शारीरिक संबंध देखील ठेवले। मात्र आरोपीने एक पत्नी आणि 2 मुलं असल्याचं समजताच त्या तरुणीला धक्काच बसला। धर्मांतर करणाऱ्या टोळीतले तरुण स्वतःला सिंगल असल्याचं भासवायचे, मुलींशी गोड बोलून जवळीक साधायचे, जेवणाच्या बहाण्यानं मुलींना बाहेर घेऊन जायचे। तुला हव्या त्या ठिकाणी बदली करून देतो किंवा सुट्टी मिळवून देतो असं सांगून त्या तरुणींशी जवळीक वाढवायचे। ज्या तरुणी या सगळ्याला नकार देतील त्यांना मानसिक त्रास दिला जायचा। या सगळ्या त्रासामुळे अनेक तरुणींनी नोकरी सोडल्याची माहिती आहे। हे वेगवेगळे जिहाद पाहत असताना निवडणुकीच्या माध्यमातून देखील गोड जिहाद आपण पाहिला आणि आज आपल्याला नवीन जिहाद पाहायला मिळाला। नाशिक जिल्ह्यामध्ये जी घटना घडली, हा कॉर्पोरेट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला की फार उच्च शिक्षित म्हणायचं, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करायचं, पण तिथे देखील काही या वेगळ्या शक्ती, जिहादी शक्ती तिथं काम करतात। तिथं शिक्षण घेतलेले काही जिहादी प्रवृत्तीचे लोक तिथं नोकरीला पाठवतात आणि तिथं त्या मुलींना, महिलांना त्यांचं शोषण करणं, त्यांना धर्मांतरा करता प्रवृत्त करणं आणि त्यांना गोमांस खायला लावणं, असे वेगवेगळे प्रकार FIRच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये दाखल झालेत आणि महाराष्ट्र आणि देशामध्ये सर्वांनी चित्र पाहिलंय की कॉर्पोरेट जिहाद हा एक नवीन जिहाद आपल्याला आता पाहायला मिळतोय। या प्रकरणी आसिफ अन्सारी, शफी शेख, रजा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, दानिश शेख सध्या SITच्या कोठडीत आहेत। फरार निदा खान हिचा शोध सुरू आहे। या प्रकरणात गुन्हे दाखल होताच कंपनीची HR हेड अश्विनी अशोक चैनानी पुण्यात पळून गेली होती। SITनं तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी करून तिला सोडून दिलंय।
आता या धर्मांतराच्या संपूर्ण रॅकेटमध्ये कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कितपत सहभाग होता याचीही आता चौकशी होणार आहे. मात्र धर्मांतराच्या हादरवणाऱ्या या नाशिक फाईल्स मधल्या अनेक फाईल्स अजून उघडल्या जायच्या. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.